व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मंडळी, आपल्याकडे अनेक नेते असे आहेत ज्यांना लोक प्रेमाने नावं देतात. जसं महात्मा गांधींना बापू म्हटलं जातं, सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष म्हटलं जातं. असे अनेक जण आहेत. महाराष्ट्रातही असे अनेक जण आहेत, जसे की आपले एकनाथ शिंदे. या एकनाथला लोकनाथ म्हटलं जातं. देवेंद्र फडणवीस यांना देवा भाऊ म्हटलं जातं. अजित पवार यांना अजित दादा म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आणखी एक नेते आहे ज्यांना तो खूप काय 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 म्हटलं जातं. आधारवड, कृषी राजा, त्यानंतर जाणता राजा, सहकार महर्षी, अजून काय काय. थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेलच की आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत. तर आम्ही बोलत आहोत शरदचंद्र पवार यांच्याबद्दल. आता आज अचानक शरदचंद्र पवार यांच्याबद्दलचा विषय कसा काय निघाला असावा बरं, असा तुम्हाला प्रश्न पडेल. कारण गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार यांचं कुठलंही विधान नाहीये किंवा चर्चेत राहण्यासाठी देखील पवारांनी असं काहीही कृत्य केलेलं नाहीये. उद्धव राज यांची युती झाली त्यावरही पवारांचं काहीच भाष्य नाहीये. हा, मध्ये वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती की बाबा या दोघांची युती व्हावी म्हणून संजय राऊत आणि शरद पवार यांनी प्रयत्न केले होते, पण ती तेवढीच नाही होती. त्या पलीकडे त्यावर जास्त विवरण विश्लेषण काहीच नाहीये. पण मग कुठलंही विधान न करता, काहीही न करता शरद पवार यांच्यावर व्हिडिओ का बनवावा वाटला, तर त्याचं खास कारण, पवार जरी बोलत नसले तरी पवार त्यांच्या चेहऱ्यात सपाट्यांकडून बरंच काही वदवून घेतात आणि स्वतःला जे बोलायचं आहे ते आपल्या पंटरांना बोलायला लावतात. आता शरद पवारांचे पंटर कोण, तर ते उत्तम जानकर, निलेश लंके, बजरंग बाप्पा सोनवणे, हे त्यांचे बोटावर मोजण्यासारखे जे खासदार आहेत, अमोल कोल्हे, हे लोक शरद पवार यांच्या वतीने बोलत असतात. कारण यांना स्वतःची खोपडी तर नाहीच आहे, यांना स्वतःची बुद्धी तर अजिबातच नाहीये. आणि हे संसदेमध्ये सुद्धा अनेकदा सिद्ध झालेलं आहे. निलेश लंके जेव्हा संसदेमध्ये बोलायला उभे राहिले त्याच्या अगोदर पत्रकारांशी बोलताना ते असं बोलले होते की बघा आता संसदेमध्ये कशी फाडतो एकेकाची. पण जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा जे लिहून आणलेलं होतं ना मराठीत होतं, ते सुद्धा त्यांना धड वाचता येत नव्हतं. त असं चालू होतं सगळं. तर ओम बिर्ला जे आहे पीठासीन, त्यांनी लंकेंना सांगितलं की लंके, पुढच्या वेळेस जेव्हा बोलायचं असेल ना तेव्हा रट्टा मारून येत जा, नाहीच काही तर किमान 5 वाक्य तरी पाठ करून येत जा, म्हणजे संसदेचा वेळ वाया जाणार नाही. इतके तर यांचे हुशार खासदार आहेत. धन्य ते अहिल्यानगरचे मतदार ज्यांनी हे नगर निवडून दिलेत असले. एक ते अहिल्यानगरवाले आणि एक ते सोलापूरवाले बॉस, ज्यांनी प्रणिती शिंदेला निवडून दिलंय, ज्यांनी लंकेला निवडून दिलंय आणि ज्यांनी बजरंग बाप्पा सोनवणेला निवडून दिले, ते धन्य आहेत मतदार. ते सगळे धन्य. कायच बघून या लोकांनी मतदान केलं असेल कुणास ठाऊक. असो, आता मतदान करणं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, त्याला आपण काय बोलू शकत नाही म्हणावं. पण अरे किमान थोडी तर पात्रता बघायची.
काहीतरी बौद्धिक कुवत असली पाहिजे ना. ज्याला आपण मतदान करतोय त्याला काहीतरी तर असावं त्याच्यावर. असो, हरकत नाही. तर आता निलेश लंके यांनी एक मागणी केलेली आहे, ज्या मागणीची आमदार गोपीचंद पडळकर यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या खास शैलीमध्ये खतरनाक खिल्ली उडवलेली आहे, टर उडवलेली आहे आणि लंकेंचा पोपट करून टाकलेला आहे. नेमकं काय प्रकरण आहे ना, हे जाणून घेतल्यावर तुम्ही सुद्धा खूप हसाल. हसून हसून बेजार व्हाल बॉस. कदाचित 2 दिवस हा विषय तुमच्या डोक्यातून जाणार नाही, असा सब्जेक्ट आहे हा. त्यामुळे आजचा विषय अजिबात सोडू नका. आजचा विषय पूर्ण बघा. व्हिडिओ मी थोडक्यातच संपवणार आहे, पण महत्वाचा व्हिडिओ आहे. मूळ मुद्दा आणि मूळ ती क्लिप सुरू करण्या अगोदर नेहमीप्रमाणे विनंती, मित्रांनो, आम्ही आमच्या परीने गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलचे जे गरजू रुग्ण आहेत, ज्यांच्यावर उपचार शक्य नाहीये तिथे सध्या निकषाने व्हावी, त्यांच्यासाठी काम करतोय. त्यांना उपचार मिळावेत, औषधं मिळावीत म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. त्यांच्या नातेवाईकांसाठी 2 वेळचं अन्न आणि अन्न मिळावं म्हणून आणि ऊन वारा पाऊस थंडी यापासून संरक्षण व्हावं म्हणून एक छोटंसं विश्रामगृह टाईप शेल्टर त्यांना बांधून द्यायचंय. संकल्प मोठा आहे, निधी संकलन जास्त लागणार आहे. प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने आमच्या परीने आमच्याकडून जेवढे शक्य आहे, आमच्या पदराकडून जेवढे शक्य आहे तेवढं आम्ही देतोय. मित्रांमध्ये जमू, इकडून तिकडून जसं जमतंय तसं आम्ही करतोय. पण ते अपुरं पडतंय, म्हणूनच वेळोवेळी आवाहन आहे, तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही नक्की करा. त्या लोकांना याची आपल्याला जाणीव करून द्यायची आहे की तुम्ही एकटे नाही आहात. खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. माणुसकी जिवंत आहे. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान, जो मदतनिधी, जे सहकार्य पाठवावं असं वाटतंय ते नक्की पाठवा. त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर टाका. 1 रुपयाचा रेकॉर्ड आहे आपल्याकडे आणि 1 रुपया या सत्कर्मांमध्येच वापरला जातोय. कारण गरज पडली तर आम्ही आमच्या पदराचे पैसे सुद्धा टाकतोय. त्यामुळे शंका मनामध्ये घेऊ नका मित्रांनो. कृपा करा आणि प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन या रुग्णसेवेमध्ये, ईश्वर सेवेमध्ये मन मोठं करून पुढे या आणि सडळ हाताने मदत करा, एवढंच आवाहन. आका निलेश लंके नेमकं काय बोलले, निलेश लंकेंनी काय अजब मागणी केली आणि गोपीचंद पडळकर यांनी त्यांचा कसा कचरा केलाय. अर्थात हा कचरा त्यांनी शरद पवारांचा केलेला आहे. पण ते म्हणतात ना, लेकी बोले सुना लागे, त्यातला हा प्रकार आहे. तो एकदा बघून घ्या, निलेश लंके काय बोलले आणि त्यावर गोपीचंद पडळकर यांनी कसा षटकार मारलाय. रत्न पुरस्कार हा शरद पवार यांना मिळावा ह्यासाठीची मागणी करण्यात आलेली आहे. खरं तर यावरती काय आता तुमचं म्हणणं आहे? ही अतिशय योग्य मागणी आहे. ही माझ्यासारखा कार्यकर्ता आदरणीय पवार साहेबांच्या कुशीत वाढलेले आम्ही कार्यकर्ते, आमची तर मागणी असणारच आहे. भारतरत्न काय कुठल्या मंडळानं दिलेला पुरस्कार आहे का काय? तुम्ही चला जाऊ दे विषय. तर निलेश लंके यांचं म्हणणं असं आहे की शरदचंद्र पवार यांना भारतरत्न देण्यात यावा. अजब मागणी आहे बॉस. कशासाठी हे त्यांनी सांगितलंच नाहीये, आम्ही सांगू तुम्हाला. पण निलेश लंके जेव्हा असं म्हटले की शरद पवार यांना भारतरत्न देण्यात यावा, त्यावर गोपीचंद पडळकर म्हटले हा काय एखाद्या मंडळाचा पुरस्कार नाहीये. आणि ते खरंच आहे, हा काय एखाद्या सार्वजनिक गणेश मंडळाचा पुरस्कार नाहीये भारतरत्न. म्हणजे त्यासाठी कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. आणि यांचं कर्तृत्व काय? लवासा. भूकंपाचा
पैसा, भूखंडाचं श्रीखंड, कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था लुटणे, अनेकांचे साखर कारखाने ढापणे, अनेकांच्या सहकारी संस्था ढापणे, अनेक राजकारण्यांची घरं फोडणे, वजाबाकीचं राजकारण करणे, हे यांचे कृष्णकृत्य. आणि यासाठी यांना भारतरत्न द्यावा का? अहो, भारतरत्न कसा राहा, डायरेक्ट नोबेलच देऊन टाका ना. एका राज्यामध्ये जातीपातीचं विष खोलवर रुजवण्याकरिता यांना नोबेल पारितोषिक दिलं पाहिजे. लंकेत चुकताय तुम्ही भारतरत्नची मागणी करून. भारतरत्नपेक्षाही नोबेल पारितोषिक खूप मोठं आहे. पवार साहेबांना नोबेल मिळाला पाहिजे जातीपातीचं विष पसरवलंय म्हणून. वयाची 40 वर्षे यांना उलटावी लागतात रायगड चढण्यासाठी, यासाठी यांना भारतरत्न द्यायचा का? असं काय काम केलंय? मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार केला म्हणून भारतरत्न द्यायचा आहे का? हे जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा देशभरामध्ये विक्रमी आत्महत्या झाल्यात शेतकऱ्यांच्या, यासाठी यांना भारतरत्न द्यायचा का? या प्रश्नांची उत्तरं अगोदर लंकेंनी द्यावी. फक्त चाटुकारिता करायची आहे. आणि पवारांच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन आपल्याला आणखी काही सहकार्याचा मलिदा खाता येतो का, किंवा एखादा साखर कारखाना आपल्या नावावर ढापता येतो का, हे करण्यासाठी अशी चाकणुशी करू नका. शरद पवार यांना महाराष्ट्र भूषण सुद्धा मिळता कामा नये. भारतरत्न तर दूरची गोष्ट राहिली. फार फार तर त्यांना बारामती भूषण देऊया, लवासा भूषण देऊया. त्या पलीकडे कुठल्या पुरस्काराचे पवार मानकरी आहेत असं आम्हाला तरी वाटत नाही. भारतरत्नाचे तर अजिबातच नाही. मित्रांनो, तुम्हाला तरी वाटतं का शरद पवार यांना भारतरत्न मिळावा? ज्याप्रमाणे गोपीचंद पडळकर बोलले की अरे हे काय गणेश मंडळाचा पुरस्कार वाटला का तुम्हाला, याच बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, विषय खूप इंटरेस्टिंग आहे. पवारांना कोणता पुरस्कार मिळावा या बाबतीतही जर तुमच्या काही कल्पना असतील तर त्या सुद्धा कमेंटमध्ये अवश्य मांडा. आणि ती कमेंट मांडल्यानंतर समोर जय हिंद सुद्धा नक्की लिहा किंवा जय श्रीराम लिहा. कारण ह्या लोकांना हिंदूंचा आणि श्रीरामाचा तसाही रागच आहे. कुठे गेले पवार आतापर्यंत तरी? प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला अयोध्येत नाही गेले. एवढं तर यांचं जाज्वल्य हिंदुत्व आहे. कुठल्या तोंडानं हिंदूंकडे मत मागतात आणि कोणतं तोंड बघून हिंदू यांना मतदान करतात हेच कळायला मार्ग नाहीये. अजूनही आपल्या लोकांना अक्कल आलेली नाहीये. हेही नसे थोडके की नगरपंचायत आणि नगर परिषद मध्ये तोंडावर आपटलेत. आजपर्यंत यांना कधीही खासदारांची 2 आकडी संख्या गाठता आली नाही म्हणून भारतरत्न द्यायचा. आजपर्यंत यांना कधीही आमदारांची 100 आकडी संख्या गाठता आली नाही म्हणून यांना भारतरत्न द्यायचा नाही. यांना कुठला तरी वेगळाच पुरस्कार देण्यात यायला हवा. मित्रांनो, बोलताना आता माझ्या डोक्यात तरी त्या पुरस्काराचं नाव येत नाहीये. पण थोडासा तुम्ही विचार करा आणि तुमच्या डोक्यात जर काही आलं की पवारांना कोणता पुरस्कार देण्यात यावा, तो
कमेंटमध्ये निश्चितच लिहा. एक पुरस्कार माझ्या डोक्यात आत्ता जस्ट आलेला आहे, बोलून दाखवतो कसा वाटतोय बघा. जातीवाद वाढवणारा पुरस्कार हा एक असू शकतो. या व्यतिरिक्त आणखी काही पुरस्कार तुमच्या डोक्यामध्ये आले, कमेंटमध्ये निश्चितच लिहा मित्रांनो. तुमच्या प्रत्येक कमेंटचं स्वागतच आहे. जाता जाता पुनश्च एकदा विनंती, छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे गरजू रुग्ण आहेत त्यांच्यासाठी आपण काम करतोय. त्यांचे औषध, त्यांचे उपचार, त्यांच्या नातेवाईकांच्या 2 वेळच्या जेवणाची सोय, त्यांच्या विश्रामासाठीचं शेल्टर मोठा प्रकल्प आहे, खर्चिक आहे. आमच्या परीनं आम्हाला जे शक्य ते करतोय. कमी पडतोय म्हणून वेळोवेळी आवाहन करतोय. तुमच्या मर्जीनुसार, इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय, जो मदत निधी द्यावा वाटतोय तो दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य द्या. 1-1 रुपयाचा आपल्याकडे ट्रॅक रेकॉर्ड आहे. 1-1 रुपये या सत्कर्मामध्येच खर्च होतोय. तेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन मन मोठं करून या रुग्णसेवेमध्ये, ईश्वर सेवेमध्ये मोठ्या मनाने सहभागी व्हा, हेच कळकळीचं आवाहन. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम.